पाव किलो भेंडी असली ना किंवा कुठलीही पाव किलो भाजी असली ना, 2 डब्बे गेल्यानंतर कढईत काहीच भाजी शिल्लक राहिली नाही. आज तर म्हटलं माझ्या टिफिनसाठी ऐनवेळेस मग काय तयार होईल. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण चमचमीत अशी कुरडईची भाजी बनवतोय. ऐनवेळेस भूक लागली तेव्हाही पटकन तयार होते. चपाती आणि भाकरीसोबतही खाऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया. तर कुरडईची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 कुरडया घेतल्या आहेत आणि काही थोडासा कुरडईचा भुगा पण आहे. तर आता कुरडई आपण मोडून घेऊयात. तर सर्व कुरडई अशी या पद्धतीने मोडून घेतली किंवा भुगा असेल तुमच्याकडे तर त्याचीही भाजी छानच होते. तर दोघंही कुरडई अशी मोडून घेतली आणि काही आधीचा कुरडईचा भुगा त्यात अशी थोडीशी पापडचे तुकडेही होते, तेही मी असेच राहू दिले यात. त्यानंतर आता कुरडई भिजण्यासाठी यात पाणी घातले आणि एक 10-12 मिनटं आपण कुरडई पाण्यात भिजू देऊयात. तोपर्यंत इथे चिरण्याचे साहित्य तयार करूयात. तर 2 मध्यम आकाराचे कांदेही साल काढून बारीक असे चिरून घेतले आणि कोथिंबीरसुद्धा. त्यानंतर इथे मी 1 हिरवी मिरची घेतली आहे. तुम्ही जर फक्त हिरवी मिरचीतच बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे अजून वाढवून घेऊ शकता. मी इथे लाल मिरची पावडरही वापरणार आहे, म्हणून मी 1च हिरवी मिरची घेतली आणि टोमॅटोसुद्धा असा चिरून घेतला. आता इथे 7 ते 8 लसूण पाकळ्याही बारीक असे काप करून घेतले. चिरण्याचे सर्व साहित्य तयार झाल्यानंतर एक 10-15 मिनिटांनंतर कुरडई चांगली भिजली होती. यातीलही सर्व पाणी निथळून घेतलं. कुरडईतील पाणी निथळते तोपर्यंत इथे मसाले पाहूयात. अर्धा चमचा एवढी मोहरी, 1 चमचा जिरे, आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर. इथे मी अर्धा ते पाऊण चमचा एवढे लाल तिखट घेतले आहे. त्यानंतर अर्धा ते पाऊण चमचा एवढा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाल्यामुळे अजूनच चटपटीत ही कुरडईची भाजी होते. अर्धा ते पाव चमचा एवढी हळद, अर्धा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ आणि इथे 2 चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. दाण्यांचा कूट तुम्ही अजून वाढवूनही घेऊ शकता. आता गॅसवर इथे कढाई ठेवून घेतली. यात घालूया तेल. तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालूयात. मोहरी चांगली फुटू द्यायची. मोहरी फुटल्यानंतर आता जिरे घालूयात. जिरेही चांगले तळतळले की त्यानंतर घालूयात बारीक करून घेतलेले 7 ते 8 लसूण पाकळ्याचे काप. लसूण चांगला लालसर होऊ द्यायचा आणि तरच कांदा घालायचा. लसूण लालसर झाल्यावर चिरलेला कांदा घातला. यावरच कापलेली 1 हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं. आता कांदाही चांगला परतवून घेऊयात. कांदा मध्यम आचेवर चांगला लालसर होऊ द्यायचा. कांद्याचाही रंग बदलला, चांगला लालसर असा गुलाबी रंगावर आला कांदा की तेव्हा घालूयात टोमॅटो. चिरलेला टोमॅटोही मऊ होईपर्यंत परतवून घेऊयात. आता कांदा आणि टोमॅटो चांगले मऊ झाले आहेत तेव्हा यात घालूयात आता पावडर मसाले. पाव चमचा एवढी हळद, लाल मिरची पावडर. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. त्यानंतर धने पावडर सोबतच कांदा लसूण मसाला घालूयात. कांदा लसूण मसाला असेल तर मात्र नक्की घाला, खूप छान चव येते यानेही. आणि पावडर मसालेही मंद आचेवर चांगले परतवून घेऊयात. मसाले परतल्यानंतर आता शेवटी घालूयात चवीनुसार मीठ. आत्ताच मी सर्व चवीनुसार मीठ फोडणीतच घातले आणि वरूनच थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली फोडणीतच आणि पुन्हा अजून काही सेकंद परतवल्यानंतर आता यात घालूया निथळून घेतलेली कुरडई. तर कुरडईतील सर्व पाणी निथळून घेतलं होतं आणि आता एकसारखं मध्यम आचेवर कुरडई आपण परतवून घेऊयात. आपण पावडर मसाले घातले होते तेव्हा गॅस मंद आचेवर केला होता आणि गॅस मी आता मध्यम आचेवर केला. मध्यम आचेवर करून चांगली कुरडई परतवून घेऊयात. 1-2 मिनटं चांगली परतल्यानंतर आता वरून घालूयात दाण्यांचा कूट आणि अजून एकदा मिक्स करून घेऊयात. 1 मिनटं अजून चांगलं परतवल्यानंतर आता गॅस पुन्हा मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून काही सेकंदांसाठी अशीच कुरडईची भाजी परतवून घेऊयात. थोडीशी सुटसुटीत होते आणि अगदी अशी चटपटीत होते. आता मात्र गॅस बंद करूयात आणि बंद करून वरून घालूयात चिरलेली कोथिंबीर आणि मस्त अशी चमचमीत आपली कुरडईची भाजी तयार आहे.
तर हे पहा, गरमागरम कुरडईची भाजी सर्व करूयात. घडीची तेल लावून चपाती असली त्यासोबतही खूप मस्त ही कुरडईची भाजी लागते. आणि ज्वारीची बारीक थापलेली भाकरीसोबतही खूप मस्त किंवा कुठल्याही भाकरीसोबत कुरडईची भाजी छानच लागते. ऐन वेळेस भूक लागल्यावरही पटकन तयार होते. झटपट अशी ही कुरडईची भाजी तयार होते. खायलाही मस्त लागते. तर इथे मी घडीची चपाती बनवून घेतली आणि तेवढीच मऊसूत अशी घडीची चपातीसोबत खूप छान टेस्टी अशी ही कुरडईची भाजी लागते किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतही. रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा हां. अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.